भांबेरी गावात मनोज जरांगे यांची गाडी अडवण्यात आली। महिलांनी मनोज जरांगे यांची गाडी अडवली अशी माहिती मिळतेय। मनोज जरांगे यांनी उपचार घेण्याची विनंती या महिलांनी केली आहे। मात्र तरीही मनोज जरांगे मुंबईकडे जाण्यावरती ठाम असल्याची माहिती मिळतेय। मनोज जरांगे अंतरवाली सराटी या ज्या ठिकाणी ते उपोषण करत होते तिकडून मुंबईकडे जायला निघाले। मात्र भांबेरी गावात काही महिलांनी मनोज जरांगे यांची गाडी अडवली। मागच्या 15-16 दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करतायत, त्यांनी उपचार घ्यावे अशी विनंती महिलांनी केली। बर, अजून काय मागणी तुमची? तुम्हाला आरक्षण तर घ्यायचंच आहे, मुंबईला सुद्धा जायचं आहे, सध्या त्यांची तब्येत बरी नाही, मग तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी केलेली? आम्हाला एकच मागणी करायची त्यांच्याकडे का दादा आम्हाला तुम्ही महत्वाचे, आरक्षणापेक्षा जास्त तुम्ही महत्वाचे। तुम्ही जर अशी तब्येत घेऊन जर मुंबईला जाणार असाल तर तुमच्या जीवाला धोका आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी काही पण करू शकतो, तुम्ही आमची एवढी विनंती ऐकायलाच पाहिजे। तर अशा पद्धतीने या सगळ्या महिलांनी किमान जरांगे पाटलांनी 2 दिवस उपचार घ्यावे आणि नंतर मुंबईला आपण सगळे जाऊ अशी या सगळ्या महिलांची मागणी आहे। आणि त्यासाठीच आपण पुन्हा एकदा बघू शकतो या ठिकाणी हजारो महिला आणि पुरुष या भांबेरी फाट्यावरती जमा झालेले आहे आणि या सगळ्यांनी जरांगे पाटील यांची गाडी अडवलेली आहे। सर्वांचं एकच म्हणणं आहे, आधी उपचार घ्या आणि नंतर आपण मुंबईच्या दिशेने आरक्षण घेण्यासाठी जाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, भांबेरी। तेव्हा भांबेरी गावात मनोज जरांगे यांच्या गाडीचा ताफा महिलांनी अडवून ठेवलेला आहे। आपण उपचार घ्यावेत असं या महिलांचं म्हणणं आहे। ती दृश्य आपण बघतोय, महिला सगळ्या त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। मागच्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करतायत, त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यांनी उपचार घेणं नाकारलंय। मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घ्यावेत अशी विनंती या महिलांनी केलेली आहे आणि महिलांनी, शेकडो महिलांनी रस्त्यावरच ठिय्या दिलाय। तेव्हा भांबेरी गावात शेकडो महिलांनी मनोज जरांगे यांचा ताफा, त्यांची गाडी अडवलेली आहे। तब्येत बिघडलेली असतानाही ते मुंबईकडे जायला निघालेले आहेत। यावरती आता महिलांनी आक्षेप घेत आपण सुरुवातीला उपचार घ्यावेत, आरक्षणापेक्षा मनोज जरांगे आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं मत या महिलांनी मांडलंय।